मानसी महेश लाड, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा फोंडा गांगोवाडी, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा गट क्रमांक 3 मध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अफजल खानाचा वध हा प्रसंग सादर करीत आहे। महाराष्ट्राच्या मातीत भक्तीचा प्रादुर्भाव करणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय व संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हिंदवी स्वराज्याला तोरण बांधणारे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करते, मानाचा मुद्रा करते। हाच तो जाणता राजा ज्याचे नाव काढताच अंग कसे थरथरू लागते। यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे, यांच्याकडे पुण्याची जहागिरी होती, पण विजापूरच्या आदिलशहाने या भूमीची राख रांगोळी करून टाकली होती आणि त्याच वेळी जिजाबाई गरोदर होत्या। त्यांना कोठे ठेवायचं हा प्रश्न पडला। तेवढा शहाजीराजेंना शिवनेरी हा किल्ला आठवला। किल्ल्याचे किल्लेदार विजयराज होते, ते भोसले घराण्याचे नातलग होते। त्यांनी जिजाऊंच्या रक्षणाची काळजी घेतली आणि त्या सोन्याच्या दिवसाची वाट पाहत असतानाच तो सोन्याचा दिवस उगवला। सर्वत्र सनई चौकडे वाजू लागले। 19 फेब्रुवारी 1630 रोजी बाळाचा जन्म झाला। बाळाचे बारसे झाले। शिवाई देवीच्या नामस्मरणाने बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवबाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला। अत्यंत लहान वयातच शिवराय व त्याच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या साक्षीने शंकराच्या पिंडीवर आपल्या करंगळीचे रक्त परिधान करून शपथ घेतली। इथे राज्य स्थापन व्हावे अशी स्त्रींची इच्छा आहे। भवानी मातेचा लेक तो, भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता। वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले। जिजाऊंच्या स्वप्नाने नवे आकाश खुले केले, एका पाठोपाठ एक बडे किल्ले जिंकले। शत्रूवर मात करत स्वराज्य विस्तारत होते। जणू त्याचे जीवन घोड्यावर स्वार, घोड्याच्या टापाबरोबर पुढे जात होते। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। भल्या भल्यांना घाम फुटला, याला कोण घालील व्यसन? बडी बेगम साहेबांनी प्रश्न केला। बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचे अफजल खान, जिता जागता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतुक झाले दरबारात आणि असं असतानाच एक दिवस अफजल खानाच्या रूपाने भले मोठे संकट स्वराज्याकडे काळ्याकुट्ट ढगांप्रमाणे चाल करून आले। भली मोठी तोप आणि हत्तीचे बळ घेऊन वाटेत भेटे त्याला चिरडे तेवढे उद्ध्वस्त केली। आया बहिणींची अब्रू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज। जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसं थोपवणार? काय लढवावा हुन्नर? चिंतेत पंत सरदार म्हणाले, महाराज आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या पुढे आपल्या टेकावं लागणं अवघड आहे। आपण काही दिवसासाठी अज्ञातस्थळी निघून जावं असे रायबा म्हणाले। हे ऐकून मासाहेब म्हणाल्या, रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तो अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा होता। गनिमाला कसा ठेचावा? मोठ्या शिताफीने गनिमी काव्याने प्रतापगडावर भेटीचा सांगावा शिवबांनी धाडला। प्रतापगडावर भेटीचा सांगावा आमने सामने खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान। नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, नाही जाणीव शक्तीची, काय करेल कल्पना युक्तीची। खानाला खात्री पटली, शिवाजी राजा घाबरला। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार नक्षीदार शामियाना उभारला आणि अशा या शामियानात खान डवलत डुलत आला। सैयद बंडा त्याच्या संगतीला होता। अफजल खान धूर्त होता, आपला घात करेल हे माहीत असूनही शिवराय त्याच्या भेटीसाठी सज्ज झाले। अंगात चिलकत, डोईवर जिरेटोप, कमरेत बिटवा आणि हातात वाघनखे घालून ते त्याला भेटायला गेले। शिवबांच्या संगतीला जीवामाला होता। राजाला पाहून खान म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। खानाने हसरी हाक मारली, रोखून नजर गहिली। खानाने राजाला आलिंगन दिले आणि हाच डाव सादत खानाने दगा केला। खानाने राजाची मान दाबून कट्यारीने वार त्याने केला। खर्र खर्र आवाज झाला। शिवराय अंगातल्या चिखतामुळे बचावले। इतक्यात मोठ्या शिताबीने महाराजांनी खानाच्या पोटामध्ये बिचवा ढकलला। वाघनखांचा मारा केला, टर टर फाडलं, पोटाला तडा गेला। अफजल खानाचा कोतळ बाहेर काढून स्वराज्यावरील काळे कुट्ट संकट परतून लावले।
संघटक आणि एका नव्या युगाचा निर्माता असे सर्व पैलू शिवरायांमध्ये होते. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा आठवते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. आता जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, अंधार होत चाललाय, आता मात्र एक दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, आता मात्र एक दिवा पाहिजे. चिडलेल्या मावळ्यांचा थवा हवाय आणि हर हर महादेवची यादही पाहिजे. आणि या राज्याला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. बोला जय भवानी, जय शिवाजी.